कितीही राजकीय वैर असो, मैत्री विसरू नका. धनंजय महाडिक सतेज पाटील वादावर कृष्णराज महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या सुप्रसिद्ध कॉफी विथ कदम या कार्यक्रमात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आले होते. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या संपादक वृषाली कदम यांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी दिलखुलास मतं नोंदवली. कृष्णराज यांचे वडील आणि भाजप नेते धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे. याबद्दल संपादक वृषाली कदम यांनी विचारलेल्या प्रश्नावर कृष्णराज महाडिक यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. पाहूया. सतेज पाटील आणि महाडिक हा जो संघर्ष आहे याकडे आपण कसं पाहता आणि येत्या काळामध्ये काय वेगळा बदल होईल असं वाटतं तुम्हाला? त्यांचा आणि माझ्या वडिलांचा जो आता गेले कित्येक वर्ष संघर्ष राहिलेला आहे त्या गोष्टी राजकीय हे बघा राजकीय मतभेद असणं किंवा दोन वेगळे विचार असणं हे साहजिक आहे. आज माझे वडील भाजपमध्ये आहेत, ते काँग्रेसमध्ये आहेत. परंतु ह्या वैयक्तिकरित्या म्हणजे पर्सनल लेवलला नाही झालं पाहिजे. हे सगळ्यांना सुद्धा माहिती की एकेकाळी दोघं म्हणजे एका बुलेटवरनं फिरणारे दोन युवा होते. आमचे आता जुने फोटोचे अल्बम्स आहेत. अजून आम्ही एका फॅमिली ट्रिपला गेलो होतो केरळला. तर मी त्यांच्या मांडीवर बसलोय आणि त्यांचा मुलगा माझ्या वडिलांच्या मांडीवर बसलाय. असा एक फोटो आहे माझ्याकडे अजून. खूप साऱ्या गोष्टी हे महाडिक विरुद्ध पाटील असंच दाखवलं जातं. त्यामुळे माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की राजकीय गोष्टी राजकीय ह्याच्यापर्यंतच ठेवा. अनेक संस्थांमध्ये सुद्धा खूप मोठा संघर्ष एकमेकांना विरोध करण्यासाठी चालू राहतात. तर त्या मला वाटते कुठंतरी हे झालं पाहिजे. आणि माझी खरंच इच्छा आहे की तुम्ही मित्र होतात हे कृपया विसरू नका. तुमचे माझ्या वडिलांचे कसे संबंध होते हे तुमच्या दोघांपेक्षा आम्हाला कुणालाच चांगलं माहीत नाही आहे. तर ते फक्त पाळा, बाकी काही नाही. तर भाजप युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या या अपेक्षेनंतर कोल्हापुरातील सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय ऐकूयात. बरेच असे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत जे कोल्हापुरात येऊ शकतात आणि IT पार्क येऊ शकते आणि बरेचसे मोठे महालक्ष्मी मंदिराचे जे कॉरिडॉर जो आता होणार आहे मोठा, त्यासाठी काम चालू आहे आता सुरुवातीच्या क्षेत्राचं आणि ते फास्ट होईल आणि कोल्हापूरकरांसाठी खूप उत्पन्नाच्या साधना वाढतील. धनंजय महाडिक साहेब आणि बंटी पाटील साहेब हे जर एकत्र आले तर कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होईल आणि या मोठ्या नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे कोल्हापूरसाठी. तरी बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक एकत्र आले तरी कोल्हापूरचं हे कल्याण होईल. त्यामुळं म्हणजे कोल्हापूर सिटीची जरा व्यवस्था हे होईल. जे आता जी हे झालेलं आहे कोल्हापुरामध्ये गणपती ते व्यवस्थित सगळीकडे होईल अशी आमची इच्छा आहे. आम्ही पण लहानपणापासून ऐकतोय की त्यांची मैत्री पहिल्यापासून होती. तर खरंच आमची पण इच्छा आहे की ते एकत्र यावेत आणि खरंच कोल्हापूरचा विकास होत असेल तर एकत्र येण्याला काय हरकत नाही आहे. दोघांनी बी यावं एकत्र आणि कोल्हापूरचा विकास करावा. कारण बाकी या सिट्यांच्या जसा झालाय तसा कोल्हापूरचा विकास ह्या 25 वर्षात व्हाय नाही. ते दोघांनी एकत्र येणे चांगलं आहे.